विसर्जनावर हिंदुत्ववादी संघटना सरकार मार्ग काढेल. आदित्य ठाकरेंचा टोला. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर 12 दिवस झाले, महापालिकेनं पुढे काय तयारी केली, ठाकरेंचा सवाल. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार. शरद पवारांच्या हस्ते शिंदेंना पुरस्कार प्रदान. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललाय. सरकार याबाबत गंभीर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही. सोयाबीन समुद्रात फेकून देऊ आणि मुंबई चक्काजाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा. LICमध्ये आर्थिक वर्ष 2023 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवर कोणीही दावा केला नाही. सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती. अकोल्यातील मुथूट फायनान्सच्या कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रकार उघडकीस. बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. मुख्य आरोपी फरार असून 3 जण अटकेत. कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांनंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही. प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. बेस्ट उपक्रमातील खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांवरील कर्मचारी करणार आंदोलन. समान काम समान वेतन आणि इतर मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात संघर्ष. कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी झाले आक्रमक. इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन, मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेत आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मागील 6 दिवसांपासून आंदोलन सुरू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.